नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये हॉट सीटपैकी एक आहे मुक्ताईनगर। तुम्हाला वाटेल की मुक्ताईनगरमध्ये एवढं विशेष काय आहे, तर मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांची मुलगी म्हणजेच रोहिणी खडसे या सध्या शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे। तर त्यांच्या विरुद्ध आहेत चंद्रकांत पाटील, जे मागच्या वेळेला अपक्ष होते, परंतु त्यांना भाजपने रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी बळ दिलं आणि सध्या ते शिंदे गटात आहे। म्हणजे एकूणच काय तर मुक्ताईनगरमध्ये शिंदे गट विरुद्ध शरद पवार गट अशी निवडणूक रंगलेली आहे। नेमकं काय आहे या निवडणुकीचं गणित जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, एकूणच मुक्ताईनगर म्हणजे एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला। खरं तर 1962 पासून जर आपण इथल्या निवडणुका 2014 पर्यंत बघितल्या तर कधी काँग्रेस तर कधी भाजप असं शिफ्टिंग इथे राहिलेलं आहे आणि तब्बल 6 वेळा दोघंही साधारणतः निवडून आलेले आहेत। त्यानंतर 2019 मध्ये मात्र निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांची मुलगी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होती आणि त्यांच्या विरुद्ध अपक्ष म्हणून उभे होते चंद्रकांत पाटील। परंतु चंद्रकांत पाटलांना भाजपने पूर्ण रसद पुरवली आणि चंद्रकांत पाटील अवघ्या 1900 मतांनी या मतदारसंघामध्ये निवडून आले। एकनाथ खडसेंसोबत धोका झाला, त्यांच्या मुलीला पराभवाचं तोंड बघावं लागलं। तर दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघाच्या खासदार आहेत रक्षा खडसे, जे एकनाथ खडसे यांच्या सून आहेत। म्हणजे सुनेला भाजप ताकद देत आहे, परंतु खडसेंच्या मुलीला मात्र राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि त्याचमुळे एकनाथ खडसे यांनी हातावरती घड्याळ बांधत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। परंतु आता राष्ट्रवादीचे सुद्धा 2 गट झाले, एक अजित पवार गट आणि एक शरद पवार गट। एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये एंट्री करायची होती, परंतु गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांमुळे एकनाथ खडसे हे वेटिंगवर राहिले आणि शेवटी त्यांना भाजप प्रवेश मिळाला नाही। त्यामुळे सध्या तरी रोहिणी खडसे या शरद पवार गटाकडून तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। तर मागच्या वेळी अपक्ष असलेले आणि भाजपने ताकद दिलेले चंद्रकांत पाटील नंतरच्या काळामध्ये शिंदे सेनेमध्ये गेले आणि सध्या ते शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत। आता या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीचं जर राजकारण जर बघितलं तर अवघ्या 1900 मतांचा फरक होता। यावेळेस मात्र एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे सावध आहेत आणि त्यामुळे सामाजिक राजकीय समीकरणं त्यांनी व्यवस्थित जुळवलेली आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांसाठी आता प्रत्येक लढत ही महत्त्वाची ठरली आहे। त्यामुळे शरद पवारांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये वेगळी ताकद लावली। आता यामध्ये खरी परीक्षा आहे ती रक्षा खडसे यांची। खरं तर एकनाथ खडसेंचा हा बालेकिल्ला, रक्षा खडसे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद दिलंय आणि मंत्रिपद देतानाची बोली कदाचित हीच असेल की तुम्ही मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे व इतर यांना संपवा। आता रक्षा खडसे आपल्या नंदेच्या बाजूने कौल देतात का शिंदे सेनेच्या बाजूने कौल देतात युती धर्म पाळत, यावरती या निवडणुकीचं गणित ठरणार आहे। सद्य परिस्थितीत तरी इथे तुतारी वाजण्याची सगळ्यात मोठी शक्यता निर्माण झालेली आहे, हे मात्र नक्की। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजून आपल्या मतदारसंघात सुद्धा काय घडणार हे ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।